रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न काय आहे तर कॅप राऊंड्स कधी स्टार्ट होणार आहेत. आता आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एक्सपेक्टेड आपलं कॅप राऊंडच्या डेट्स काय असू शकतात, कॅप प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे, व्हेरिफिकेशन कसे असणार आहे, या सगळ्या गोष्टी मी डिस्कस करणार आहे. म्हणजे या तारखेला प्रोसेस स्टार्ट होऊ शकते. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे दोन कारणं आहेत. पहिली म्हणजे काय तर तुम्हाला सांगणं की या प्रोसेसपासून मे बी प्रोसेस स्टार्ट होऊ शकते. मी भरपूर ठिकाणी बघतोय की कॅप राऊंड स्टार्ट आहेत, CET सेलकडून नवीन नोटीस जारी, ते थंबनेल्स वगैरे ते यूट्यूब चॅनल म्हणजे न्यूजचे थंबनेल्स वगैरे यूज करतात. असं काही नाही आहे, ते फक्त व्ह्यूजसाठी. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एकतर एक्सपेक्टेड कॅप राऊंडच्या डेट्स काय असणार आहेत हा पहिला मुद्दा डिस्कस करणार आहे, आणि दुसरा असणार आहे काय आता कॅप राऊंड स्टार्ट व्हायला अजून वेळ भरपूर आहे. ठीक आहे. मग तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, एक म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत आणि कॉलेज रिसर्चवरती फोकस करायचं आहे. खरं तर सगळ्या मुलांच्या आणि पालकांच्या मनातला एक प्रश्न आहे, कॅप राऊंड्स आणि कॅप प्रोसेस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आपल्याला काय वाटतं की कॅप रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन चालू झालं म्हणजे कॅप राऊंड स्टार्ट झाले तेव्हाच्या तेव्हा कॉलेजची लिस्ट भरायची असतं, असं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न की कॅप प्रोसेस आहे ती पहिल्यापासून ते तुमचं ॲडमिशन होईपर्यंत स्टार्ट होते, आणि कॅप राऊंड हा त्याच्यातला छोटासा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॉलेज लिस्ट अपलोड करायची. ठीक आहे. त्यामुळे असं नाही आहे की ज्यावेळी तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताय त्याचवेळी तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करायची आहे. त्यासाठी नाही म्हटलं तरी 1 महिना अजून वेळ आहे. मग या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, त्यामुळे चुकवू नका. कारण का अंदाज येईल की कॅप प्रोसेस आपली कधी स्टार्ट होणार आहे, कशी होणार आहे. कारण का पुढच्या 2 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त आहे तुम्ही अपडेटेड राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण का CET रिलेटेड जेवढा काही कंटेंट आहे, कॉलेजची इन्फॉर्मेशन आहे, तुमचे कॅप राऊंडचे कट ऑफ असेल, सगळ्या गोष्टी मी या चॅनलवरती डिस्कस करणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या की कॅप प्रोसेस आणि कॅप राऊंड्स ना थोडे वेगळे आहेत. आता ज्यावेळी रिझल्ट डिक्लेअर झाला ना CET सेल काय करेल, पहिल्यांदा काही दिवसानंतर एक शेड्यूल रिलीज करेल की या डेटला ही ॲक्टिव्हिटी होणार आहे. म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन कधी होणार आहे, ऑप्शन फॉर्म कधी होणार आहे, अलॉटमेंट कधी येणार आहे, याचं एक शेड्यूल डिक्लेअर करेल. याला म्हणतात ओव्हरऑल कॅप प्रोसेस. म्हणजे तुमचं कॅप रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून ते तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत लास्ट डेटपर्यंत याला कॅप प्रोसेस बोलतात. आणि कॅप राऊंड्स म्हणजे काय तर तुमची जी कॉलेज लिस्ट आहे किंवा कॉलेजेस आहेत ती तुम्हाला चूज करायची असतात, ते सिक्वेन्शियल अरेंज करायचे असतात आणि ऑप्शन फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा असतो. याला म्हणतात कॅप राऊंड्स. आता कॅप राऊंड्स आहे ना हा कॅप प्रोसेसचा एक भाग आहे. मग आता यावर्षी 4 कॅप राऊंड्स होणार आहेत. ठीक आहे. मग विद्यार्थ्यांना काय वाटतं की मला आता ज्यावेळी कॅप प्रोसेस स्टार्ट झाली म्हणजे लगेच मला तुम्हाला कॉलेज लिस्ट वगैरे अपलोड करायचे, असं काही नाही आहे. त्याला भरपूर वेळ असतो. ठीक आहे. ते मी सगळं डेट्स मार्फत तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे. आता आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट काय तर ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी आमचे रजिस्ट्रेशन ते स्टार्ट आहेत. मे बी ते लवकरच क्लोज होतील. ठीक आहे. तर पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही काय प्रोव्हाइड करतो एक सांगतो. एक म्हणजे तुम्हाला डाऊट सपोर्ट. तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला कुठल्याही स्टेजला काही डाऊट्स असेल तर डायरेक्टली कॉल्सवरती किंवा व्हॉट्सॲपवरती तुम्ही विचारू शकता. दुसरं आहे ते म्हणजे काय पर्सनलाइज कॉलेज लिस्ट. तुमच्या आता रिझल्ट तुम्हाला समजलं आहे, तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ना ते आम्ही तुम्हाला बनवून देतो. तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची असते. तिसरं आहे ती म्हणजे काय लाईव्ह सेशन. आता प्रत्येक CETच्या स्टेजेसनुसार आम्ही विद्यार्थ्याच्या मीटिंग्स घेतो. तुम्हाला फॉर्म फिलिंग कशी करायची आहे, मिस्टेक्स कुठे करायचे आहेत याबद्दल सगळं गाईड केलं जातं, जेणेकरून कॅप प्रोसेसमध्ये तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आणि चौथा आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. म्हणजे कोणत्या कॉलेजेस स्पॉट राऊंड स्टार्ट झाले आहेत, इन्स्टिट्यूट लेवलचा फॉर्म भरला पाहिजेत का याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. आणि शेवटी असते फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन ज्याच्यामध्ये कोडिंग प्लेसमेंट रिलेटेड तुम्हाला माहिती दिली जाते. तर ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतोय आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेलं आहे. त्या लिंकवरून तुम्ही नक्की जॉईन करू शकता. काउन्सिलिंगची जी फीज आहे ना 1500 रुपये इतकी फीज आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटेजला जे काही बेस्ट कॉलेज असेल ॲडमिशनसाठी ते नक्की आम्ही मिळवून द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती. तर आता CET सेलच्या वेबसाईटवरती बघाल ना अजून कॅप प्रोसेस काहीही स्टार्ट नाही झाली. CET सेलनं 2 दिवसापूर्वी एक नोटीस रिलीज केली होती की स्क्रुटिनी सेंटरसाठी ॲप्लिकेशन फॉर्म मागवलेत. मग हे काय आहे तर आता ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ना ते वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये होतं. मग त्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला बोलतात स्क्रुटिनी सेंटर, वेगळं काही नाही आहे. ठीक आहे. मग अशा सेंटर्ससाठी म्हणजे ते CET सेल काय करतं कुठल्या कॉलेजेसला स्क्रुटिनी सेंटर द्यायचं याच्यासाठी ते ॲप्लिकेशन मागवतं. ही प्रोसेस आपल्यासाठी नाही आहे. आपण याच्यामध्ये काही
काहीही करायचं नाही. मग CET सेलने ॲप्लिकेशन फॉर्म मागवलेत कधी 19 जून ते 24 जूनच्या दरम्यान. मग इंजिनिअरिंग कॉलेजेस ज्यांना याचा स्क्रुटिनी सेंटरला ॲप्लिकेशन म्हणजे ज्यांना पार्टिसिपेट करायचं आहे ते अप्लाय करतील. CET सेंटर त्यांची व्हेरिफिकेशन करेल की व्यवस्थित आहेत का, कॉम्प्युटर्स आहेत का, लॅब्स आहेत का, ते सगळं व्यवस्थित करेल आणि त्यांना अप्रुव्हल देईल. ही प्रोसेस चालणार आहे 19 ते 24 जूनच्या दरम्यान. आता 19 ते 24 जूनच्या दरम्यान ते ॲप्लिकेशन करणार आहेत. त्यानंतर नाही म्हटलं तरी 4 दिवस लागतील व्हेरिफिकेशनला. ठीक आहे. त्यामुळे पहिली स्टेप होती स्क्रुटिनी सेंटर फाइंड करणं. ते CET सेलचं काम आहे. याच्यामध्ये आपल्या कॅप प्रोसेसमध्ये काही येत नाही, त्यामुळे ही स्टेप तुम्ही इग्नोर करा. ठीक आहे. आता दुसरी आणि महत्त्वाची स्टेज येते कॅप प्रोसेसमध्ये. पहिली स्टेज जी आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती आहे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता ते कधी स्टार्ट होऊ शकतं? माझ्या माहितीप्रमाणे आता ह्या एक्सपेक्टेड डेट्स आहेत का, अंदाज आहेत, असं नाही की ह्या एक्झॅक्टली आहेत. तर कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते अंदाजे 30 जून ते 12 जुलैच्या दरम्यान स्टार्ट होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजेच काय तर एकतर कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला भरपूर वेळ देतात. गेल्या वर्षी मला वाटतं 15 ते 17 दिवस दिले होते. मग यावर्षी अंदाज आहे की 10 ते 12 दिवस तरी ते देतील. त्यामुळे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस 30 जून ते 12 जुलैच्या दरम्यान कंडक्ट होते. आता कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या 2 वेगवेगळ्या प्रोसेसच नाही आहेत. म्हणजेच काय असतं थोडक्यात सांगतो मी, त्यावेळी पण व्हिडिओ बनवेल. तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये CET सेलच्या वेबसाईटवरती जाऊन एक ॲप्लिकेशन फॉर्म कॅप रजिस्ट्रेशनसाठी क्रिएट करावा लागतो. तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावे लागतात आणि जे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केलेत प्लस तो ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन जवळच्या स्क्रुटिनी सेंटरवरती जावं लागतं. तिथले ऑफिसर्स तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित चेक करतात आहेत का आणि त्यानुसार तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट करतं. हे ॲट अ टाईम होतं. असं नाही आहे की कॅप रजिस्ट्रेशन झालं त्यानंतर 8 दिवसांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तेव्हाच्या तेव्हाच होतं. म्हणजे 2-3 दिवसाचा तुम्ही गॅप वगैरे घेऊ शकता, परंतु यासाठी खूप वेळ दिला असतो. त्यामुळे घाई गडबड कुठल्याही स्टेजला करायची नाही. एक सांगतो, CETची प्रोसेस खूप डिले होत असते. त्यामुळे घाई गडबडीमध्ये कुठलीही स्टेज आजच फॉर्म भरायचं आहे, आजच व्हेरिफिकेशन करायचं आहे, फर्स्ट कम वगैरे असं काही करू नका. वेळ भरपूर असतो, त्यामुळे पेशन्स ठेवा. ठीक आहे. सेकंड म्हणजे पहिली स्टेज असणार आहे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ती 30 जून ते 12 जुलैच्या दरम्यान होऊ शकते. ठीक आहे. आता त्यानंतरची नेक्स्ट स्टेप असते तिसरी स्टेज, ती आहे प्रोव्हिजनल मेरिट रँक डिस्प्ले. आता ही जी स्टेज आहे ना ती मला वाटतं आपल्याला वेगवेगळ्या रँक्स भेटतात. त्या नाही म्हटलं ते 15 जुलैला तुम्हाला रँक समजतील. ठीक आहे. 15 जुलै इतका वेळ लागणार आहे बाळांनो, तुम्ही याची तयारी ठेवा. ठीक आहे. तर 15 जुलैला आपल्याला ज्या रँक्स आहेत ना त्या समजू शकतात. आता प्रोव्हिजनल मेरिट रँक्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रँक मिळतात. स्टेट जनरल मेरिट नंबर मिळतो, तुमची कॅटेगरी रँक मिळते, तुमचा होम युनिव्हर्सिटी जनरल रँक मिळतो, अशा वेगवेगळ्या रँक्स मिळतात. ठीक आहे. मग CET सेलच्या वेबसाईटवरतीच हे सगळं डिस्प्ले होतं तुमच्या लॉग इनमध्ये. त्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे चौथी स्टेज ग्रीव्हन्स पिरियड. ग्रीव्हन्स पिरियड म्हणजे काय तर ज्यावेळी तुम्हाला रँक्स तुमच्या मिळाल्यात त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये म्हणजेच तुम्हाला फायनल रँक येण्याआधी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये चेंज करायचं आहे किंवा तुम्हाला रँक अजून काही भेटली नाही का, त्यासाठी असते ग्रीव्हन्स पिरियड. आता ग्रीव्हन्स पिरियड 3 दिवसाचा असतो. तो 15 जुलै ते 17 जुलैच्या दरम्यान होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्शन्स आपण रेज करू शकतो. 3 दिवसाचा वेळ असतो. चौथ्या स्टेज नंतर 5वी स्टेज येते फायनल मेरिट रँक डिस्प्ले. आता ही स्टेज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रँक्स डिस्प्ले होतात आणि महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजचं सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होते की कोणत्या कॉलेजमध्ये किती ब्रँच वगैरे आहेत किंवा इनटेक किती आहे. ठीक आहे. ते मला वाटतं 19 जुलैला आपल्या फायनल मेरिट रँक डिस्प्ले होतात. इथपर्यंत आपली कॅप प्रोसेस झाली आणि याच्यानंतर आपले कॅप राऊंड स्टार्ट होतात. त्यामुळे समजून घ्या, डायरेक्टली कॅप प्रोसेस स्टार्ट झाली म्हणजे कॅप राऊंड स्टार्ट होत नाहीत. याच्यानंतर कॅप राऊंड स्टार्ट होतात. कॅप राऊंड जो ऑप्शन कॅप राऊंड 1 आहे तो मला वाटतं 21 ते 25 जुलैच्या दरम्यान कंडक्ट होऊ शकतो. 3 दिवसाचा वेळ दिला जातो. आपल्या लॉग इनमध्ये जाऊन कॉलेजची लिस्ट वगैरे अपलोड करायची. ठीक आहे. कॉलेजेस चूज करून ते सिक्वेन्शियली अरेंज करायचे आणि सबमिट करायचं. तर 21 ते 25 जुलैच्या दरम्यान लक्षात ठेवा यावेळी दरम्यान तुमचा कॅप राऊंड कंडक्ट होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे अजून वेळ आहे. कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी नाही म्हटत कमीत कमी 1 ते 1.25 महिना वेळ मिळतो. ठीक आहे. मग याचा उपयोग करा आणि कॉलेज रिसर्चवरती तुमच्या फोकस करा. ठीक आहे. त्यामुळे असं नाही आहे की कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झाली आणि डायरेक्टली कॉलेज लिस्ट अपलोड करायची. खूप वेळ मिळणार आहे. घाई गडबड काही करू नका. तर 21 ते 25 जुलैच्या दरम्यान आपला कॅप राऊंड 1 कंडक्ट होणार आहे. त्यानंतर कॅप राऊंड 1चं जे अलॉटमेंट आहे ते अराउंड 28 जुलैला डिक्लेअर होईल आणि त्याच्यानंतर पुढचे कॅप राऊंड्स आहेत ना सेम प्रोसेस स्टार्ट होईल. म्हणजे कॅप राऊंडचं अलॉटमेंट डिक्लेअर झालं त्यानंतर दुसरा कॅप राऊंड होईल, परत त्याचा अलॉटमेंट डिक्लेअर होईल, तिसरा कॅप राऊंड होईल, परत अलॉटमेंट डिक्लेअर होईल, चौथा होईल. त्यामुळे अप्रॉक्सिमेटली पूर्ण ऑगस्ट महिनाभर आपली ही प्रोसेस स्टार्ट होणार आहे. अराउंड मला वाटतं आपल्या म्हणजे गणपतीनंतरच ही प्रोसेस मला वाटतं की कॉलेज स्टार्ट होणं वगैरे स्टार्ट होईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. ह्या एक्सपेक्टेड डेट्स आहेत, एक्झॅक्टली नाही आहेत. CET सेल दरवर्षी काही ना काहीतरी गोंधळ करत असतं, डेट्स पुढे नेत असतं, मागे नेत असतं. त्यामुळे एक्झॅक्ट डेट सांगणं
खूप अवघड आहे. ठीक आहे, ज्या एक्सपेक्टेड होत्या त्या मी सांगितल्या. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. त्यामुळे घाई गडबड करू नका. अजून कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी वगैरे वेळ भरपूर आहे तुमच्याकडे, 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ आहे, याची तुम्ही नोंद घ्या. ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला सांगा. आणि ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलला एक चांगलं कॉलेज ह्या कॅप प्रोसेसमध्ये कसं मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करूया. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.